नमस्कार मित्रांनो, आज या व्हिडिओमध्ये आपण नोटरीज ॲक्ट 1952 ह्या कायद्याचा थोडक्यात जो मायनर ॲक्ट आहे त्याचा आढावा घेऊया। नोटरीज ॲक्ट 1952 ह्याला आपण नोटरीज ॲक्ट 1952 म्हणतो, परंतु मित्रांनो हा कायदा 1956 सालामध्ये अस्तित्वात आलेला आहे। ह्याची तारीख आहे म्हणजे सुरुवात होण्याची 14 फेब्रुवारी 1956। 14 फेब्रुवारी म्हणजे व्हॅलेंटाईन डे। मित्रांनो, बऱ्याच वेळेला ज्यावेळेला इंटरव्ह्यू होत असतं त्यावेळेला असा प्रश्न विचारला जाऊ शकतो की हा कायदा केव्हा अस्तित्वात आलेला आहे। तर हा कायदा अस्तित्वात 14 फेब्रुवारी 1956 रोजी आलेला आहे, परंतु ह्या कायद्याला नोटरीज ॲक्ट 1952 असं म्हटलेलं आहे। मित्रांनो, हा कायदा ज्यावेळेला पार्लमेंटमध्ये सादर केला तो केव्हा केलेला आहे तर त्याची तारीख दिलेली 19/4/1951 रोजी। हा जो प्रपोजल आहे, ह्या कायद्याचा जो प्रपोजल आहे तो 1951 मध्ये 19/4/1951 ला सादर केला होता। त्यानंतर हा जो प्रपोजल आहे तो सिलेक्ट कमिटीकडे केव्हा सादर केला 18/8/1951 रोजी, आणि सिलेक्ट कमिटीने त्याची जी रिपोर्ट आहे ती 4/10/1951 रोजी सादर केली होती। परंतु आपली त्यावेळेला पार्लमेंट अस्तित्वात होती परंतु सेशनमध्ये नव्हती, त्यामुळे तो जो प्रपोजल आहे तो लॅप्स झाला। मग नंतर काय झालं की 1956 मध्ये ह्याचा प्रपोजल पुन्हा सादर करण्यात आला, आणि म्हणून मी असं सांगितलंय की 14 फेब्रुवारी 1956 रोजी हा कायदा अस्तित्वात आलेला आहे। मित्रांनो, ह्या कायद्यामध्ये एकूण फक्त 16 सेक्शन्स आहेत, आणि हे 16 सेक्शन्स आपण अगदी थोड्याच वेळामध्ये पूर्ण करूया। मित्रांनो, हा जो कायदा आहे ह्या कायद्याची व्याप्ती संपूर्ण भारतावर आहे, अर्थात इन्क्लुडिंग जम्मू अँड काश्मीर ह्याच्यामध्ये आहे। म्हणजे शॉर्ट, टायटल, एक्सटेंट अँड कमिटमेंट असे जेव्हा आपण म्हणतो तर हा जो कायदा आहे ह्याला म्हणतात नोटरीज ॲक्ट 1952। ह्याची जी व्याप्ती आहे इट इज ॲप्लिकेबल ऑल ओव्हर इंडिया इन्क्लुडिंग जम्मू अँड काश्मीर। या ॲक्टमधल्या सेक्शन 2 मध्ये काही डेफिनेशन्स दिलेल्या आहेत। त्या डेफिनेशन्स किती शब्दांचे आहेत? फक्त 6 शब्द आहेत। त्यातला पहिला जो शब्द आहे तो आहे लीगल प्रॅक्टिशनर्स। लीगल प्रॅक्टिशनर कशाला म्हणतात? लीगल प्रॅक्टिशनर म्हणजे ॲडव्होकेट्स हू आर ऑन द रोल ऑफ ॲडव्होकेट्स, त्याला आपण लीगल प्रॅक्टिशनर असं म्हटलेलं आहे। त्यानंतर नोटरी ह्या शब्दाची एक व्याख्या त्याच्यात दिलेली आहे। नोटरी म्हणजे काय असं त्यात दिलेलं आहे, मीन्स अ पर्सन अपॉइंटेड बाय द गव्हर्नमेंट ॲज अ नोटरी असं त्यात म्हटलेलं आहे। आता पुढे असं दिलेलं की प्रिस्क्राईब्ड शब्द म्हणजे काय? प्रिस्क्राईब म्हणजे एक ठराविक नमुन्यामध्ये ज्यावेळेला गव्हर्नमेंट काही आपल्याला कार्य करायला सांगते त्याला प्रिस्क्राईब असा शब्द दिला आहे। आणि पुढचा एक शब्द आहे रजिस्टर। रजिस्टर म्हणजे सेक्शन 4 नोटरीज ॲक्ट प्रमाणे एक रजिस्टर गव्हर्नमेंटला मेंटेन करावा लागतो। त्या रजिस्टरला इथे शब्द दिलेला आहे रजिस्टर, आणि त्याची एक थोडक्यात व्याख्या दिलेली आहे। त्यानंतर स्टेट गव्हर्नमेंट। स्टेट गव्हर्नमेंट कशाला म्हणतात? स्टेट गव्हर्नमेंट म्हणजे राज्य शासन। परंतु जर समजा युनियन टेरिटरी असेल मग त्यांचा जो ॲडमिनिस्ट्रेटर आहे त्या ॲडमिनिस्ट्रेटरला राज्य शासन असं म्हटलेलं आहे, असं ह्या डेफिनेशनच्या सेक्शनमध्ये सांगितलेलं आहे। मित्रांनो, ह्याचा जो सेक्शन पुढचा आहे तो आहे सेक्शन 3 म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंटचे किंवा स्टेट गव्हर्नमेंटचे पॉवर्स। त्यात असं सांगितलेलं आहे की कोणती गव्हर्नमेंट नोटरी म्हणून अपॉइंट करू शकते। तर सेंट्रल गव्हर्नमेंट संपूर्ण भारताकरिता नोटरी अपॉइंट करू शकतात, किंवा स्टेट गव्हर्नमेंट संपूर्ण राज्यासाठी नोटरीची अपॉइंटमेंट करू शकतात। एवढंच ह्या सेक्शनमध्ये सांगितलेलं आहे। सेक्शन 3 म्हणजे पॉवर्स ऑफ द गव्हर्नमेंट असं त्याचा अर्थ आहे। आता सेक्शन 4 मध्ये काय सांगितलेलं आहे? रजिस्टर, ज्याची व्याख्या आपण आता सेक्शन 2 मध्ये पाहिली। रजिस्टर म्हणजे काय? सेंट्रल गव्हर्नमेंट किंवा स्टेट गव्हर्नमेंट शाल मेंटेन रजिस्टर, आणि त्या रजिस्टरमध्ये काय म्हटलेलं आहे? जे नोटरी ज्यांची अपॉइंटमेंट झालेली आहे त्यांची माहिती त्या रजिस्टरमध्ये मेंटेन करायची आहे। त्याच्या सबसेक्शन 2 मध्ये काय म्हटलेलं आहे की असे जे नोटरी ज्यांची अपॉइंटमेंट केली जाते त्यांचा रेकॉर्ड सबसेक्शन 2 प्रमाणे मेंटेन करायचं आहे। पहिलं काय म्हटलेलं आहे? त्याचं फुल नेम, पूर्ण नाव, त्याची डेट ऑफ बर्थ, त्याचा रेसिडेन्शियल ॲड्रेस आणि त्याचा प्रोफेशनल एरिया कुठे आहे त्याबद्दलची माहिती त्या रजिस्टरमध्ये मेंटेन करायची आहे। त्यानंतर त्याची अपॉइंटमेंट कधी झालेली आहे त्याबद्दलची माहिती त्याच्यामध्ये दिलेली आहे, द्यावी लागत आहे। नंतर त्याचं क्वालिफिकेशन काय आहे, तो LLB आहे, LLM आहे किंवा इतर त्याचे काही
क्वालिफिकेशन्स आहे ह्याबाबतची संपूर्ण माहिती ह्या रजिस्टरमध्ये मेंटेन करावी लागते किंवा इतर माहिती जी असते ती ह्या रजिस्टरप्रमाणे रजिस्टरमध्ये दिलेली असते. त्यानंतर मित्रांनो सेक्शन 5 मध्ये काय म्हटलेलं आहे, एंट्रीज ऑफ नेम्स इन द रजिस्टर. जे नोटरी झालेले आहेत त्या सर्वांची नावं ह्या रजिस्टरमध्ये मेंटेन करायचे आहे असं या सेक्शन 5 मध्ये दिलेलं आहे. आणि पुढे काय म्हटलेलं आहे की जे नोटरी ज्यांची अपॉइंटमेंट सरकार करत असते त्यांना दर 5 वर्षानंतर त्यांची अपॉइंटमेंट रिन्युअल करायची आहे असं ह्या सेक्शनमध्ये दिलेलं आहे. सब्जेक्ट टू द प्रिस्क्राईब फीज. त्यांनी एक प्रिस्क्राईब फी भरायची आहे आणि आपलं नोटरी पद जे आहे त्यांनी रिन्युअल करायचं आहे. मित्रांनो, मध्यंतरी अशी चर्चा चालू होती की एकदा नोटरी पद दिलं, 2 वेळा किंवा 3 वेळा जर नोटरी पद दिलं त्यानंतर ते रिन्युअल करायचं नाही. याबाबत आपण शेवटी विचार करूया. त्याबद्दल मी आपल्याला 2 सायटेशन सांगणार आहे, ती आपल्याला माहिती मिळेल. त्यानंतर मित्रांनो, सेक्शन 6 मध्ये काय म्हटलेलं आहे, ॲन्युअल पब्लिकेशन ऑफ लिस्ट ऑफ नोटरीज. ॲन्युअल पब्लिकेशन ऑफ लिस्ट ऑफ नोटरीज याचा अर्थ असा दिलेला आहे की सरकारने दरवर्षी जानेवारी महिन्यामध्ये जे नोटरीज आहेत त्यांचं गॅझेटमध्ये नाव पब्लिश करायचं आहे असं सेक्शन 6 मध्ये दिलेलं आहे. त्यानंतर मित्रांनो, सेक्शन 7 काय म्हणतो, सील ऑफ नोटरीज. सील ऑफ नोटरीज म्हणजे काय, नोटरीने आपलं स्वतःच एक सील बनवायचं आहे आणि त्या सील बद्दलची जी माहिती आहे ते रूल्समध्ये दिलेली आहे. ते रूल्समध्ये असं सांगितलेलं आहे की रूल नंबर 12 मध्ये की नोटरीने आपल्या नावाचं एक सील बनवायचं आहे. त्याचं डायमीटर 5 सेंटीमीटर असला पाहिजे आणि त्याच्यामध्ये त्यांनी स्वतःचं नाव, त्याचा एरिया, रजिस्ट्रेशन नंबर आणि त्याची एक्सपायरी डेट असं त्या सीलमध्ये मेन्शन करायचं आहे आणि ते सील बनवायचं आहे. आणि प्रत्येक वेळेला ती सील त्याने मारली पाहिजे, जे डॉक्युमेंट तो करणार आणि त्याच्यासोबत तो स्वतः सही करणार असं सेक्शन 7 मध्ये सांगितलेलं आहे. आता आपल्याला सगळ्यात महत्त्वाचा जो सेक्शन आहे तो सेक्शन 8 मध्ये काय सांगितलेलं आहे की नोटरीने कोणकोणत्या फंक्शन्स केले पाहिजे अशी माहिती सेक्शन 8 मध्ये दिलेली आहे. तर ते जे फंक्शन्स आहेत, नोटरीचे जे फंक्शन्स आहेत त्याबद्दल आपण आता थोडक्यात एक विचार करूया. सगळ्यात पहिला ए म्हणजे सेक्शन 8 सबसेक्शन ए मध्ये काय म्हटलेलं आहे, टू व्हेरीफाय, टू ऑथेंटिकेट, टू सर्टिफाय ऑर टू अटेस्ट द एक्झिक्युशन ऑफ एनी डॉक्युमेंट. हे नोटरीचं काम सांगितलेलं आहे. ह्या पद्धतीने नोटरीने काय करायचं आहे, व्हेरीफाय करायचं आहे, ऑथेंटिकेट करायचं आहे, सर्टिफाय करायचं आहे किंवा अटेस्ट करायचं आहे. काय करायचं आहे, एखादा डॉक्युमेंट जो त्याच्यासमोर एक्झिक्यूट झालेला आहे किंवा दुसरीकडे एक्झिक्यूट झाला आहे त्याला व्हेरीफाय करायचं आहे, त्याला ऑथेंटिकेट करायचं आहे, त्याला सर्टिफाय करायचं आहे किंवा त्याला अटेस्ट करायचं आहे. त्यानंतर पुढचं जे फंक्शन आहे ते बी मध्ये दिलेलं आहे, प्रेझेंट एनी डॉक्युमेंट. नोटरीने काय करायचं, प्रेझेंट एनी डॉक्युमेंट, हुंडी, बिल्स ऑफ एक्सचेंज फॉर एक्सेप्टन्स ऑर पेमेंट ऑर डिमांड बॅटर सिक्युरिटी. अर्थात जे हुंडीज आहेत, जे बिल्स ऑफ एक्सचेंज आहे ते जे प्रेझेंट केलं जातं त्याच्या बाबतीत त्यांनी सील मारायचं आहे आणि शिक्का द्यायचा आहे. पुढे काय म्हटलं आहे सी मध्ये, नोट ऑर प्रोटेस्ट द डिसऑनर ऑफ नॉन एक्सेप्टन्स, नॉन पेमेंट ऑफ एनी प्रॉमिसरी नोट, हुंडी ऑर बिल ऑफ एक्सचेंज. जर एखादी बिल ऑफ एक्सचेंज, हुंडी, प्रॉमिसरी नोट प्रेझेंट केली, त्याचं अमाऊंट नॉन एक्सेप्ट झालं किंवा ते डिसऑनर झालं तर त्याबाबत त्यांनी त्याला प्रोटेस्ट म्हणून त्याला शिक्का मारायचा आहे आणि त्याला सील करून त्याला सर्टिफिकेट द्यायचं आहे. त्यानंतर पुढे दिलेलं आहे डी मध्ये काय म्हटलेलं आहे, टू नोट अँड ड्रॉप शिप्स प्रोटेस्ट, बोट्स प्रोटेस्ट और प्रोटेस्ट रिलेटिंग टू डॅमरेज और अदर कमर्शियल मॅटर्स. अर्थात जे शिप असतात, ज्याला पोत म्हणतात, म्हणजे जहाज असतात, त्याच्यावरती जे त्याचे जे डॉक्युमेंट्स असतात त्याला सील मारायचं आहे, त्याला शिक्का मारायचा आहे, त्याला प्रोटेस्ट करायचं आहे. जर एखाद्या ह्याच्यामध्ये काही कारणामुळं उशीर झाला, खोळंबा झाला, नुकसान झालं, अशा वेळेला ते जे डॉक्युमेंट्स त्यांच्यासमोर येतात त्याच्यावरती सही शिक्का मारायचा आहे. आणि दुसरा असा आहे जो फार महत्त्वाचा आहे आणि जो काम आपण नेहमी करत असतो तो आहे टू ॲडमिनिस्टर ओथ टू ऑर टू टेक ॲफिडेविट फ्रॉम एनी पर्सन. आणि ई मध्ये काय म्हटलेलं आहे, सेक्शन 8 सबसेक्शन ई मध्ये असं सांगितलं आहे की नोटरी काय करू शकतो, शपथ देऊ शकतो किंवा त्याच्याकडनं शपथपत्र घेऊ शकतो असं ह्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. पुढचा सेक्शन 8 सबसेक्शन एफ मध्ये काय म्हटलंय, प्रिपेअर बॉटमरी अँड रिस्पॉन्डेन्शिया बॉन्ड्स, चार्टर पार्टीज अँड अदर मर्कंटाईल डॉक्युमेंट्स. जे मर्कंटाईल डॉक्युमेंट्स आहे त्याबाबत ती माहिती दिलेली आहे.
पण सध्या अशी कामं आपल्याकडे फार कमी असतात. त्यानंतर पुढचा जी क्लॉज काय म्हटले, टू प्रिपेअर, अटेस्ट, ऑथेंटिकेट एनी इन्स्ट्रुमेंट इंटेंडेड टू टेक इफेक्ट इन एनी कंट्री or place outside in such form and language as may conform to the law of the place where such deed is intended to operate. अर्थात असे डॉक्युमेंट्स त्याला सील मारायचं, शिक्का मारायचा आहे आणि जो भारताच्या बाहेर ज्याचा वापर होणार आहे अशा डॉक्युमेंट्सला तुम्ही सही शिक्का मारू शकता. पुढचा एच मध्ये काय म्हटलेलं आहे, ट्रान्सलेट अँड व्हेरीफाय द ट्रान्सलेशन ऑफ एनी डॉक्युमेंट फ्रॉम वन लँग्वेज टू अदर लँग्वेज. अर्थात एखाद्या डॉक्युमेंटचा ट्रान्सलेशन करून देणं किंवा ते डॉक्युमेंट जे केलेले आहे ज्याचं ट्रान्सलेशन झालेलं आहे त्याला अटेस्ट करणं, त्याला सही शिक्का मारणं आणि त्याला ऑथेंटिकेट करून देणं इथपर्यंत आपण काम करू शकतो. त्यानंतर HA हे नवीन आहे, ॲक्ट्स ॲज अ कमिशनर टू रेकॉर्ड एव्हिडन्स इफ डायरेक्टेड बाय सिव्हिल ऑर क्रिमिनल कोर्ट. आणि जर समजा सिव्हिल कोर्टाला किंवा क्रिमिनल कोर्टाला असं वाटलं की तुम्ही कमिशनर म्हणून कुठेतरी काम करायचं आहे, म्हणजे कमिशनर म्हणजे तुम्ही जाऊन शनी ओथवरती एव्हिडन्स रेकॉर्ड करून घेऊ शकता, तर ते तुम्ही सुद्धा करू शकता असं सांगितलेलं आहे. त्यानंतर HB ॲक्ट ॲज अ आर्बिट्रेटर, म्हणजे एखाद्या केसमध्ये तुम्ही आर्बिट्रेटरची भूमिका निभावू शकता किंवा मेडिएटरची भूमिका निभावू शकता किंवा कॉन्सिलेटरची भूमिका निभावू शकता, म्हणजे नोटरीकडे हे सुद्धा काम दिले जाऊ शकतात. त्यानंतर I एनी अदर ॲक्ट विच इज प्रिस्क्राईब, किंवा इतर कोणतेही ॲक्ट जे प्रिस्क्राईब केलेलं आहे ते. म्हणजे आपल्याला सेक्शन 8 जो आहे तो फार महत्त्वाचा आहे. त्याच्यामध्ये नोटरीचे फंक्शन्स सांगण्यात आले आहेत. आता आजच्या तारखेला आपण जनरली ॲफिडेविट करत असतो, डॉक्युमेंट करत असतो, प्रॉमिसरी नोट करू शकतो, हे सर्व आपण नोंदवू शकतो. आणि पुढे एक दिलेलं आहे की नो ॲक्ट अंडर सबसेक्शन 1 शॅल बी डीम्ड टू बी नोटरी ॲक्ट. अर्थात जे ॲक्ट तुम्ही सेक्शन 8 सबसेक्शन 1च्या अनुषंगाने करतात त्याच्यावरती जर तुम्ही सील मारली नाही, सिक्का मारला नाही, तर ते ॲक्ट, ते जे ॲक्ट म्हणजे कृती, ते जे कृती तुम्ही करता ते कृती तुमची मान्य केली जाणार नाही जोपर्यंत तुम्ही त्याला सील आणि सही करत नाही. त्यानंतर मित्रांनो यानंतर मी सेक्शन 9 वर येत आहे. सेक्शन 9 काय म्हणतो, सेक्शन 9 एवढंच सांगतो की कोणताही व्यक्ती ज्याच्याकडे नोटरीचं सर्टिफिकेट नाही तो नोटरी प्रॅक्टिस करू शकत नाही असं सेक्शन 9 मध्ये सांगितलेलं आहे. त्यानंतर मित्रांनो आपण येऊ सेक्शन 10. सेक्शन 10 काय म्हणतो, रिमूव्हल ऑफ नेम फ्रॉम द रजिस्टर. अर्थात एखादा व्यक्ती जो नोटरी आहे आणि त्याचं जे पद आहे, नोटरीचं जे पद आहे त्याचं त्याचं नाव कमी केलं जाऊ शकतं. तर कोणकोणत्या कंडिशनमध्ये त्याचं नाव कमी केलं जाऊ शकतो हे सेक्शन 10 मध्ये सांगितलेलं आहे. सेक्शन 10 काय म्हणतो आपण पाहून घेऊ. सेक्शन 10 असं म्हणतो, एक, त्यांनी स्वतः जर असा अर्ज केला की मला आता इथून पुढे नोटरी व्हायचं नाही तर त्याचं नाव लिस्टमधनं कमी केलं जाऊ शकतो. किंवा 2, त्यांनी जर प्रिस्क्राईब फी भरली नाही रिन्युअलची तर मग मात्र त्याचं नाव लिस्टमध्ये राहू शकत नाही. 3rd असं दिलेलं आहे की तो जर इन्सॉल्व्हंट झाला तर त्याचं नाव नोटरीच्या लिस्टमध्ये राहू शकत नाही. आणि पुढे असं दिलेलं आहे की जर मॉरल टर्पिट्यूडवरती तो जर गुन्हेगार सिद्ध झाला तर मग मात्र त्याचं नाव त्या लिस्टमधनं कमी केलं जाऊ शकतो. किंवा त्याच्या अगेन्स्टमध्ये कोणती इन्क्वायरी केली आणि त्या इन्क्वायरीमध्ये तो मिसकंडक्ट अशा कारणासाठी त्याच्यावरती जर मिसकंडक्ट सिद्ध झालं तर मग मात्र तो नोटरी राहू शकत नाही, अशी ही कारणं सांगितलेली आहे. आणि शेवटचे कारण दिलेलं आहे की जर त्याने आपलं नोटरी सर्टिफिकेट रिन्युअल करून घेतलं नाही तर मग तो नोटरी राहू शकत नाही. एवढी याच्यामध्ये कारणं सांगितलेली आहेत. त्यानंतर मित्रांनो आपण अजून 5 सेक्शन्स आहेत त्याचा आपण थोडक्यात अभ्यास करूया. त्याच्यामध्ये असं सांगितलेलं आहे, एक तर कन्स्ट्रक्शन ऑफ रेफरन्स टू नोटरीज पब्लिक इन अदर लॉज. दुसऱ्या कायद्यामध्ये ज्या वेळेला नोटरी या शब्दाचा अर्थ दिलेला असेल तर त्या नोटरी याचा अर्थ ह्या कायद्याप्रमाणे धरला पाहिजे असं सांगितलेलं आहे. आणि पुढे एक दिलेलं आहे सेक्शन 12, पेनल्टी फॉर रिप्रेझेंटिंग टू बी अ नोटरी एटसेट्रा. जो व्यक्ती नोटरी नाही परंतु स्वतःला नोटरी आहे असं भासवत असेल तर मग मात्र त्याला 3 महिन्याची शिक्षा आणि दंड आहे किंवा शिक्षा आणि दंड एकत्र होऊ शकतो असं सेक्शन 12 मध्ये दिलेलं आहे. त्यानंतर सेक्शन 13 मध्ये असं सांगितलं की कोणता कोर्ट कॉग्निझन्स घेऊ शकतो, तर ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट फर्स्ट क्लास
किंवा मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट मेट्रोपॉलिटन जे मेट्रो सिटीमध्ये आहे ते फक्त ह्या केसमध्ये कॉग्निझन्स घेऊ शकतात. आणि पुढे एक दिलेलं आहे की सेक्शन 14 काय म्हणतो, रेसिप्रोकल अरेंजमेंट फॉर रिकॉग्निशन ऑफ नोटरीज ॲक्ट डन बाय फॉरेन नोटरीज. अर्थात जे नोटरीज बाहेरच्या देशामध्ये आहेत, फॉरेनमध्ये आहे, आणि ते जे काही कृत्य करतात, जे काही ॲक्ट करतात, आणि ते ॲक्ट त्यांनी केलेलं कृत्य ज्या वेळेला कोर्टामध्ये आपल्याकडे सादर केलं जातं, तर ते सुद्धा ह्या नोटरीज ॲक्ट प्रमाणे रेग्युलर ॲक्ट केलेलं आहे असं मान्य केलं जाईल, ह्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. आणि सेक्शन 15 मध्ये असं सांगितलेलं आहे, पॉवर टू मेक रूल्स, म्हणजे ह्या नोटरीज ॲक्ट बाबत जे रूल्स आहेत ते रूल्स बनवण्याचे अधिकार कोणाकडे आहे, तर ते रूल्स बनवण्याचे अधिकार सेंट्रल गव्हर्नमेंटकडे आहे असं ह्या नोटरी ॲक्टमध्ये दिलेलं आहे. यानंतर सेक्शन 16 जो आहे तो रिपील करण्यात आलेला आहे. मित्रांनो, काही दिवसापूर्वी अशी एक चर्चा चालू होती की एकदा 2 वेळा जर नोटीस झालं तर तिसऱ्या वेळेला तुम्हाला मिळणार नाही. तर ह्या मुद्द्यावरती मी आपल्याला एक सायटेशन देत आहे आपल्या माहितीसाठी. 1992 ऑल इंडिया रिपोर्टर, केरला, पान नंबर 152, केरला हायकोर्टाचा डिव्हिजन बेंचचा हा जजमेंट आहे. त्यात काय म्हटलेलं आहे, केरला वर्सेस KU नारायणा पडवल ही पार्टींची नावं आहेत. त्यात असं म्हटलेलं आहे, ॲज पर सेक्शन 5 सबसेक्शन 2 काय म्हटलं की इट इज मॅन्डेटरी अँड द राईट ऑफ रिन्युअल इज ऑटोमॅटिक अँड देअर इज नो डिस्क्रेशन वेस्टेड इन द गव्हर्नमेंट टू रिस्ट्रिक्ट द राईट ओनली टू 2 रिन्युअल्स. अर्थात काय म्हटलेलं आहे की केवळ तो व्यक्ती 2 वेळा नोटरी झालेला आहे, 2 वेळा त्याचं सर्टिफिकेट रिन्युअल केलेलं आहे, म्हणून त्याला पुढे पद द्यायचं नाही किंवा पुढे त्याला नोटरी म्हणून अपॉइंट करायचं नाही असं कायद्यात कुठेच नाही आहे. आणि हे सांगितलंय इट इज मॅन्डेटरी अँड रिन्युअल इज ऑटोमॅटिक असं ह्या सायटेशनमध्ये दिलेलं आहे. त्यानंतर अजून एक सायटेशन आहे, मी ते आपल्याला देतो. ते आहे कलकत्ता हायकोर्टाचं आहे, 1985 कलकत्ता, पान नंबर 140. त्यात असं सांगितलेलं आहे, पहिले पार्टीची नाव सांगतो, जगत जीवन लाहिरी वर्सेस वेस्ट बेंगॉल. त्यात काय म्हटलंय, देर इज नो प्रोविजन द नोटरीज रूल्स 1956 which lays down that a person who is otherwise qualified, तर जो नेहमी क्वालिफाईड असेल टू बी अपॉइंटेड ॲज नोटरी हॅज सीज टू बी सो क्वालिफाईड ऑन अटेनिंग द एज ऑफ 70 years. तिथे वेस्ट बेंगॉलमध्ये असं झालं होतं की एक नोटरी जो 70 वर्षाचा झालेला आहे आणि मग त्याला 70 वर्षाचं झालं म्हणून त्याला नोटरीपद दिलं गेलं नाही. तर त्याच्यामध्ये हे सांगितलेलं आहे की तो जर अदरवाईज क्वालिफाईड असेल तर मग त्याला तुम्ही असं नाकारू शकत नाही की तुला आता इथून पुढे नोटरी म्हणून देता येणार नाही, नोटरीपद म्हणून तुम्हाला मिळणार नाही, असं कायद्यात तरतूद नाही. हे 2 सायटेशन आपल्याला खूप महत्त्वाचे आहेत आणि आपल्या प्रॅक्टिसच्या दृष्टीने सुद्धा चांगले आहेत. अर्थात एक केरला हायकोर्टाचा जो जजमेंट तो काय म्हणतोय, इट इज मॅन्डेटरी अँड रिन्युअल इज ऑटोमॅटिक. आणि वेस्ट बेंगॉलचा जो जजमेंट आहे तो काय म्हणतो की जर व्यक्ती 70 वर्षाचा झाला तर त्याला असं डिबार करता येणार नाही, तो अदरवाईज क्वालिफाईड असेल तर त्याला नोटरीपद दिलंच पाहिजे. आणि ह्याच्यामध्ये असं कुठेही प्रोव्हिजन नाही की तुम्ही त्याचं नोटरीपद घेऊ शकता. मित्रांनो, हा जो मी व्हिडिओ बनवलेला आहे आपल्या नोटरीज मित्रांसाठी बनवलेला आहे आणि त्यांना ह्या कायद्याची माहिती व्हावी त्याच्यासाठी केलेला आहे. यानंतर पुढच्या व्हिडिओमध्ये मी जे रूल्स बनवलेले आहेत सेंट्रल गव्हर्नमेंटनी नोटरीज ॲक्टच्या खाली जे रूल्स बनवलेले आहेत त्या रूल्सबद्दल आपण नंतर एक छोटासा व्हिडिओ बनवूया आणि तो मी अपलोड करीन. मित्रांनो, माझा हा व्हिडिओ आपल्याला नक्की आवडला असेल अशी आशा बाळगतो. आणि जर आपल्याला असं वाटलं की हा व्हिडिओ योग्य आहे, बरोबर आहे, तर आपण नक्की आपल्या इतर नोटरी मित्रांना फॉरवर्ड करा, त्यांना सुद्धा ह्या कायद्याची माहिती होऊ द्या. धन्यवाद. माझा यूट्यूब चॅनल आहे SR गोयल ॲडव्होकेट. माझा मोबाईल नंबर आहे 9960977925. थोडक्यात ही माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे. धन्यवाद.